नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत. पहा, जर तुम्ही ह्या कोड्याचे उत्तर देऊ शकता, सैतान व मनुष्य काय करू शकतात जे परमेश्वर देव करू शकत नाही. येथे देवाचे स्वतःचे उत्तर आहे. मी आपला करार मोडणार नाही. माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही. माझ्या पवित्रतेमध्ये मी खोटे बोलणार नाही. विश्वाचा राजा त्याच्या वचनाच्या उलट जाऊ शकत नाही. बागेच्या बाहेर जग हे तरीही एक सुंदर ठिकाण होते, परंतु त्यामध्ये वाईट गोष्टी जसे टोचणारे काटे, चावणारे ढेकूण, लटपटणारे गुडघे आणि कोंदट नाग हे सर्व त्यात होते. अनेक प्राणी आता मैत्रीपूर्ण नव्हते. अन्न शोधणे हे आता सोपे नव्हते. आदाम व हव्वेला कठीण परिश्रम करावे लागत होते केवळ त्यांच्या भुकेल्या पोटास भरण्यासाठी. त्यांना आनंद व हर्षाचे क्षण सुद्धा होते. आदामाने आपली स्त्री हव्वा हिला जाणिले. ती गर्भवती होऊन तिने काईनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. हव्वेने जगाच्या पहिल्या बाळाचे नाव काईन ठेवले. याचा अर्थ संपत्ती. देवाकडून काय हा अनमोल खजिना मिळाला आहे. कदाचित तिने विचार केला की तिचा पुत्र हा अभिवचन दिलेला तारणारा असेल, परंतु लवकरच तिला हे कळले की तिचे सुंदर लहान बाळ हे उद्धट व स्वार्थी आहे, त्याच्या आई वडिलांसारखे. नंतर जेव्हा त्यांचा दुसरा पुत्र जन्मला, हव्वेने त्याचे नाव हाबेल ठेवले. याचा अर्थ व्यर्थता किंवा शून्यता. स्पष्टपणे आदाम व हव्वा निष्पाप वंशज निर्माण करू शकले नाही, जो लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करेल. देवाच्या पवित्र प्रतिमेस प्रतिबिंबित करण्याऐवजी आदाम व हव्वेच्या वंशजांनी त्यांचा पापाकडे झुकाव असलेला स्वभाव प्रतिबिंबित केला. आदामाला पुत्र व कन्या झाल्या, त्याच्या सदृश त्यांच्या प्रतिरूपात. चित्राकडे पहा. काईन त्याच्या लहान भावाकडून कलिंगड हिसकावित आहे हे तुम्ही पाहता काय? तो त्याच्या आई वडिलांसारखा कृत्य करीत आहे, ज्यांनी ते फळ घेतले जे त्यांचे नव्हते. संसर्गजन्य आजारासारखे आदाम व हव्वेच्या पापाने त्यांच्या लेकरांवर संसर्ग केला होता. जेव्हा आदामाने पाप केले, पाप जगात आले. आदामाच्या पापाने मृत्यू आणला आणि म्हणून मृत्यू सर्वांमध्ये पसरला, कारण सर्वांनी पाप केले आहे. एक आफ्रिकन म्हण म्हणते, उंदीर तीच उत्पत्ती निर्माण करू शकतो जे खणतात. एक अरब म्हण अशीच वास्तविकता उच्चारते, बदकाचा पुत्र हा पोहणारा आहे. जेव्हा आपल्या प्रथम आई वडिलांनी पाप केले, ते एका झाडापासून तुटलेल्या शाखेसारखे झाले. ज्याप्रमाणे तुटलेल्या शाखेवरील प्रत्येक अंजीर व पानावर प्रभाव होतो, तसेच आदामाच्या कुटुंबाचा प्रत्येक सदस्य हा आदामाच्या पापाद्वारे संक्रमित झालेला आहे. आदाम मेल्यावर खूप वर्षांनी संदेष्टा राजा दावीदने लिहिले, मी पापी असा जन्मलो. होय, ज्या क्षणापासून माझ्या आईने मला गर्भधारण केले होते. आपल्याला कदाचित हे ऐकावयास आवडणार नाही, परंतु आपल्याला हे ठाऊक आहे, हे सत्य आहे. आदाम आणि हव्वेला अनेक पुत्र व कन्या होत्या, परंतु पवित्र शास्त्र त्यांच्या प्रथम 2 पुत्रांच्या कथेवर लक्ष केंद्रित करते. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काईन व हाबेल हे चांगले काम करणारे होते. दोघांना त्यांच्या निर्माणकर्त्याविषयी ठाऊक होते. दोघांना पाहिजे होते की देवाने त्यांना व त्यांच्या उपासनेला स्वीकारावे. दोघांची एकच समस्या होती, पाप. केवळ हेच नाही की ते जन्मतःच पापी होते, परंतु ते पाप्यांसारखे जगले. प्रत्येक दिवशी त्यांनी विचार केला, बोलले आणि त्या प्रकारे कृत्य केली जे देवाचा शुद्ध व प्रेमळ स्वभाव प्रतिबिंबित करीत नाही. त्याच्या पुस्तकात विश्वाचा राजा यास पाप म्हणतो. सर्वांनी पाप केले आहे. आपण सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडलो आहोत. काईन व हाबेलला क्षमा करण्याचा व त्याच्या दृष्टीसमोर त्यांना नीतिमान घोषित करण्याचा येथे काही मार्ग होता काय? होय, परंतु तो फार फार महागडा होणार होता. रक्त ओतल्या वाचून येथे पापाला क्षमा नाही. विश्वाचा तो अतूट नियम, पाप मृत्यूचा नियम, हा पाळला गेला पाहिजे होता. पापास मृत्यूद्वारे दंडित केले पाहिजे होते. त्यामुळेच क्षमा करण्याच्या राजाच्या मार्गासाठी मृत्यूच्या किमतीची गरज होती. ज्यावेळेस पाप हे मरणास पात्र होते, तेव्हा परमेश्वर एका निश्चित प्रकारचा प्राणी जसे एका कोकराचे रक्त स्वीकारणार होता. कोकरा हा आजारी किंवा खरचटलेला किंवा घाण नसावा. तो सुदृढ व स्वच्छ असावा.
तो एक परिपूर्ण कोकरा असावा. कोकऱ्यास जिवंत मारावे व जाळावे. दोषी पाप्याच्या ठिकाणी तो मरणार असेल. कोकरा हा पाप्याचा बदली असेल. एके दिवशी दोघा भावांनी देवाला अर्पण आणले, परंतु केवळ एकाने योग्य अर्पण आणले. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. देवाने कोणते अर्पण स्वीकारले असे तुम्हाला वाटते? भावांकडे पहा. देवाला ते काय अर्पण करणार आहेत त्याकडे पहा. वेदीकडे पहा. वेदी ही जमिनीपासून उंच असलेला भाग होता. सामान्यपणे दगड किंवा मातीपासून बनविली जात असे. ते मृत्यूचे ठिकाण होते. वेदी अर्पणास स्वर्ग व पृथ्वीच्या मध्ये, परमेश्वर व मनुष्याच्या मध्ये धरून होते. जे काही वेदीवर अर्पण केले जात असे त्यास अग्नीद्वारे जाळले जात असत. परमेश्वर नेहमीच न्याय करतो, परंतु दया दाखवावी हे त्यास पाहिजे असते. तो दोन्ही कसे काय करू शकतो? पाप्याला दंड दिल्या वाचून तो पापास दंडित कसे करू शकतो? काईन व हाबेल नंतर अनेक वर्षांनी देवाने संदेष्टा मोशेला सांगितले, शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवांबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. यज्ञ पशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य होईल. प्रायश्चित्त म्हणजे काय? आवश्यक खंडणीची किंमत भरावी याच्याशी त्याचे घेणे देणे आहे, जेणेकरून पाप हे झाकले, स्वच्छ केले व क्षमा केले जाऊ शकते. जुन्या कराराच्या वेळेत देवाने लोकांना सांगितले होते की तो सुदृढ कोकरा, मेंढा, बकरी, बैल व कबूतर यांचे रक्त त्यांच्या पापांसाठी किंमत भरली आहे म्हणून स्वीकारेल. असे रक्त प्रायश्चित्त पुरवेल, पापासाठी आवरण, परंतु केवळ त्या दिवसापर्यंत जेव्हा परमेश्वर एक परिपूर्ण बलिदान पुरविणार आहे की पाप व मृत्यूच्या नियमाद्वारे आवश्यक खरी किंमत भरावी. आता काईनकडे आणि देवाला तो काय अर्पण करणार आहे याकडे पहा. फळे व भाज्यांची काय ती सुंदर निवड होती. हे अर्पण निर्माण करण्यासाठी त्याने किती कठीण परिश्रम घेतले होते, परंतु ते त्याच्या पापाला आवरण घालू शकले नाहीत, कारण त्यात रक्त नव्हते, मृत्यूची किंमत नव्हती. हाबेल व त्याच्या अर्पणाकडे पहा. काय हे दुःखद दृश्य आहे. एक लहान कोकरा बांधलेला आहे आणि लवकरच मरणार आहे. हाबेल त्याचे हात त्या कोकराच्या डोक्यावर ठेवत आहे हे तुम्ही पाहता काय? कारण हाबेलाने देवाच्या योजनेवर विश्वास ठेवला होता. देवाने हाबेलाची सर्व पापे काढून टाकली आणि ती कोकऱ्यावर ठेवली होती. हाबेल देवाला धन्यवाद देत होता. जरी तो हाबेल मृत्यूच्या शिक्षेस पात्र आहे, परमेश्वर कोकऱ्याचे रक्त पापासाठी आवरण असे स्वीकारेल. देवाच्या नियमास आवश्यकता होती की सर्व पाप्यांना मृत्यूसह दंडित करावे, परंतु देव त्याचा न्याय व दयेमध्ये त्यांच्या ठिकाणी कोकऱ्याचा मृत्यू स्वीकारणार होता. देव यास पापार्पणाचा नियम म्हणतो. पापार्पणाच्या नियमाने हाबेलास पाप व मृत्यूच्या नियमापासून मुक्त केले. परंतु काईनविषयी काय? तुम्ही काईनाची वेदी पाहता काय? त्यावर काय होते? झुकलेले पीक. आता हाबेलच्या वेदीकडे पहा. त्यावर काय होते? रक्त व राख. देवाने ह्या दोन भाऊ व त्यांच्या उपासनेविषयी काय विचार केला? परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. आपल्याला हे सांगण्यात आले नाही की हाबेलाच्या अर्पणास मान्यता व काईनाच्या अर्पणाचा अस्वीकार देवाने कसा केला. पवित्र शास्त्र सरळपणे हे सांगते, विश्वासाने हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला. विश्वासाद्वारे तो नीतिमान मनुष्य आहे अशी त्याची प्रशंसा करण्यात आली, जेव्हा देवाने त्याच्या अर्पणाविषयी चांगले बोलले. परमेश्वर त्याच्या योजनेमध्ये त्याने भरोसा ठेवला. ह्या कारणाने हाबेलला क्षमा केली व नीतिमान घोषित केले गेले. हाबेलसाठी हे देवाचे दान होते. देवाने हाबेलाचे पाप कोकऱ्यावर लादले होते. कोकरा हा हाबेलच्या ठिकाणी मरण पावला होता. कोकऱ्याचे रक्त हे सांडले गेले होते आणि त्याचे शरीर जळून राख झाले होते. देवाचा पापाविरोधात नीतिमान क्रोध हा हाबेलऐवजी कोकऱ्यावर झाला होता. हाबेलाच्या बलिदान केलेल्या कोकऱ्याने देव का प्रसन्न झाला होता? कारण ते येणाऱ्या तारणाऱ्याकडे इशारा करीत होते, जो एके दिवशी जगाच्या पापाचे कर्ज भरणार होता.
देवाच्या योजनेमधील त्याच्या विश्वासाच्या कारणामुळे हाबेल आता देवाबरोबर योग्य संबंधात होता. नंतर जेव्हा हाबेल मरण पावला देवापासून कायमचे वेगळे होण्याऐवजी तो देवाबरोबर असणार होता, जो तेव्हा त्याचा मित्र होता. पापार्पणाच्या नियमाने पाप व मृत्यूच्या नियमावर विजय मिळवला होता. काईन देवाकडे त्याच्या विनंतीसह गेला, परंतु त्याने देवाच्या नियमाकडे दुर्लक्ष केले होते, जे म्हणते की पापास मृत्यूद्वारे दंडित केले पाहिजे. काईन धार्मिक होता, परंतु तो देवाबरोबर योग्य संबंधात नव्हता. पाप व मृत्यूचा नियम अजूनही त्याच्यावर अंधाऱ्या ढगासारखा घोंगावत होता. जर त्याने देव व त्याच्या योजनेवर भरोसा ठेवला नाही तर देव हा त्याचा मित्र म्हणून तो कधीही ओळखणार नाही. तो देवाला त्याचा न्यायाधीश म्हणून तोंड देईल. काही लोक काईनाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात. हे म्हणण्याद्वारे काईन हा शेतकरी होता. त्याच्याजवळ जे होते ते त्याने आणले होते, परंतु जे त्याच्याकडे होते ते देवाला नाही पाहिजे होते. काईन त्याचे काही पीक हाबेलकडून एखादा कोकरा विकत घेण्यासाठी व्यापार करू शकला असता, किंवा तो त्याचे हात हाबेलच्या कोकऱ्यावर ठेवून आणि एकाच वेदीवर उपासना करू शकला असता. काईनाने काय करावयास पाहिजे होते? त्याने पश्चाताप करून व योग्य अर्पणासह देवाकडे यावयास पाहिजे होते काय? परमेश्वराने काईनाच्या अर्पणाचा अस्वीकार केला, तरीही देवाने त्यावर प्रीती केली आणि पश्चाताप करावा म्हणून त्यास विनंती केली. पश्चाताप करणे याचा अर्थ काय? समजा तुम्हाला एका निश्चित नगरात जावयाचे आहे. रेल्वेमध्ये बसल्यावर तुम्हाला समजते की तुम्ही चुकीच्या रेल्वेमध्ये बसला आहात. तुम्ही काय कराल? तुम्ही तुमची चूक मान्य करता, रेल्वेमधून उतरता आणि योग्य रेल्वेमध्ये बसता. हाच काय तो पश्चाताप करण्याचा अर्थ आहे. पश्चाताप करणे याचा अर्थ तुमचे मन बदलणे, जे चूक आहे त्याकडून वळणे व जे बरोबर आहे त्याच्या अधीन होणे. देवासमोर पश्चाताप करणे याचा अर्थ हा नाही की माझ्या पापांसाठी मी स्वतःला दंडित केले पाहिजे. याचा अर्थ हा आहे की मी माझ्या पापाला जसे परमेश्वर त्यास पाहतो तसे पाहिले पाहिजे. देवाला पाहिजे होते की काईनाने पश्चाताप करावा, त्याच्या स्वतःच्या मार्गावर भरोसा करणे थांबवावे आणि देवाच्या मार्गावर भरोसा करावा व त्यानुसार चालावे. म्हणून काईन खूप संतापला आणि त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे. त्याचा रोग तुझवर आहे, तरी तू त्यास दाबात ठेव. काईन अतिशय गर्विष्ठ होता की पश्चाताप करावा. त्याच्या भावाद्वारे त्यास लाजविले गेले होते. तो त्याच्या स्वतःच्या मार्गाने ह्या लज्जेपासून मुक्त होण्याचा व पुन्हा सन्मान स्थापन करणार होता. आता काईनाने त्याचा भाऊ हाबेलला म्हटले, चल आपण बाहेर शेतात जाऊ. आणि जेव्हा ते शेतात होते, काईनाने त्याचा भाऊ हाबेलवर आक्रमण केले आणि त्यास जिवंत मारले. मग परमेश्वर काईनास म्हणाला, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? परमेश्वर म्हणाला, तू हे काय केलेस? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. हाबेलाचा जीव व आत्मा हे परमेश्वराकडे गेले होते, परंतु त्याचे शरीर हे मातीला मिळणार होते. भविष्याच्या त्या दिवसापर्यंत जेव्हा परमेश्वर त्या मातीला एका गौरवी शरीरामध्ये परिवर्तित करेल की सार्वकालिकतेसाठी योग्य असे व्हावे. काईनसाठी देवाने पश्चाताप करण्याची आणखी एक संधी दिली, परंतु त्याने नकार दिला. तेव्हा काईन परमेश्वराच्या सान्निध्यापासून निघून गेला. उद्धटपणा व गर्वाच्या आत्म्यामध्ये काईन पूर्व दिशेला गेला आणि तेथे त्याने एक नगर बांधले. तो व त्याच्या पत्नीला अनेक लेकरे झाली. त्यांच्या अनेक पिढ्यांच्या वडील पुत्रांनी धातूचे प्रथम हत्यारे व संगीत वाद्य बनविले होते. काईनाचे वंशज हे फार बुद्धिमान होते, परंतु त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.